एक मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला एक सुंदर मुलगी मिळाली होती. दिसायला पण छान होती आणि समंजस पण होती. पण त्याचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. का? तर पहिल्या काळामध्ये मुलांचं पण आणि मुलींचं पण लहान वयामध्ये म्हणजे कमी वयामध्ये लग्न व्हायची. मग त्याचं शिक्षण चालू असताना त्याला कॉलेजकडून एक ऑफर आली की तुमचं पुढचं शिक्षण लंडनमध्ये होईल. का? तर मार्क्स चांगले पडले होते. त्याच्यामुळे गव्हर्मेंट पूर्ण खर्च करणार आहे असं कॉलेजने सांगितलं. ही ऑफर त्याच्या बायकोला समजते. तर ती नवरा घरी आल्यानंतर नवऱ्याला विचारते की तुमचं काय मत आहे? तुम्ही पुढचे 3 वर्षे लंडनमध्ये शिकण्यासाठी जाणार आहात. जर तुमची जायची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता, नसेल जायचं तर नका जाऊ. त्यावेळेस तिचा नवरा म्हणतो, छे छे, मी इथंच राहून शिक्षण पूर्ण करणार, कशाला दुसऱ्या देशामध्ये जायचे आणि एवढ्या डिग्रीचं तरी काय करायचे आणि पैशाचं पण एवढ्या काय करायचे. आपली माणसं जवळ नसतील तर त्या पैशाचं तरी काय करायचे. आई वडिलांना सोडून जायचं आणि तू तर माझी त्याच्यात एकदम प्यारी, तुला मी सोडून कसं जाणार आणि 3 वर्षे राहायचं. त्यावेळेस बायको त्याला समजून सांगते की जर तुम्ही गेलात तर मला खूप आनंद होईल आणि तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. 3 वर्षे कसे पण निघून जातील. बायको त्याला मोटिवेट करते. मग त्यावेळेस तो तयार होतो आणि त्यावेळेस गावातले पण लोक सांगत असतात जाऊ नको, नातेवाईक सांगतात जाऊ नको, पण बायकोने मोटिवेट केल्यावर तो निघतो. मग बाकीचे पण सगळे तयार होतात. मग निघाल्यानंतर बायकोला म्हणतो, मी 3 वर्ष तिकडे कसा राहणार, तुझ्याशिवाय मला नाही करमणार, मला तुझी रोज आठवण येईल. तसं म्हणल्यानंतर बायकोला वाटतं, ती म्हणते की माझी पण इच्छा नाही तुम्ही जावं म्हणून, पण जर तुम्ही गेलात तर आपल्या राष्ट्राचं कल्याण होईल आणि तुमच्या मित्रांना पण तुम्ही न्याय द्याल, कारण तो वकिलाची डिग्री पुढची घेण्यासाठी जाणार होता, म्हणजे जाणार आहे. मग बायकोने तसं समजून सांगितल्यानंतर तो निघतो मग आणि ट्रेनमध्ये जातो आणि पुढे गेल्यानंतर जहाजने दुसऱ्या देशामध्ये जायचं असतं, म्हणजे इंग्लंडमध्ये. कारण त्यावेळेस जहाजनेच प्रवास करावा लागायचा. त्यावेळेस एरोप्लेन वगैरे नव्हते.